हाय मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी? तर आज मी तुम्हाला अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. म्हणजे नवीन नाही, सगळ्यांनाच माहिती आहे ती रेसिपी. हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि लहान ही जी रेसिपी आहे तुम्ही लहान मुलांच्या डब्याला द्या, सकाळी नाश्त्याला बनवा, नाहीतर संध्याकाळी 5-6 वाजताची जी छोटीशी भूक असते मुलांसाठी तुम्ही बनवू शकता. खूप सोपी आहे, सिंपल आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत नाचणीचा ढोकळा. खूप पौष्टिक आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. लहान मुलांसाठी पण खूप हेल्दी आहे. ओके, तर या ठिकाणी मी 1 कप हा रवा घेतलेला आहे. बारीक रवा घेतलेला आहे मी. फाईन सुजी जे म्हणतो आपण, बारीक रवा, तो मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याच कपाने 1 कप इतकं मी दही घेतलेलं आहे. ओके, तर दही जे आहे ते मी आंबट घेतलेलं आहे. थोडंसं आंबट घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. ओके, आणि हे जे बॅटर आहे तुम्हाला छान असं मिक्स करायचं आहे सगळं. ओके, छान असं मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्ये मी 1/4 कप इतकं मी पाणी ॲड करते आहे. ओके, पाणी तुम्हाला एकदम ॲड नाही करायचं आहे. पाणी जे आहे ते थोडं थोडं ॲड करायचं आहे. जवळजवळ 1/4 कप इतकं मी पाणी याच्यामध्ये आत्ता सध्याला स्टार्टिंगला मी ॲड केलेलं आहे. ओके, आणि हा जो रवा आहे तो तुम्हाला छान असा फुलू द्यायचा आहे, भिजायला ठेवून द्यायचा आहे. ओके, तर आपला रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण त्याची पुढची तयारी आपण करून घेतो आहे. ओके, तर या ठिकाणी मी एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आणि एक रिंग ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर यूज करू शकता. ओके, तर मी या ठिकाणी मोठा बाउल आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये खूप छान पसरट आहे तो, एक खूप छान होतो ढोकळा, तर मी तो यूज करते. ओके, या ठिकाणी मी मोठं असं ताट घेते. त्याला तुम्हाला ही जी तयारी आहे ही ढोकळ्याचं बॅटर वगैरे, मी आता 10 मिनटं आपला रवा रेस्ट होतो आहे, तो फुलतो आहे, छान भिजतो आहे, तोपर्यंत मी ही तयारी करून घेते. तुम्ही असं केलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि आपला रवा भिजतोपर्यंत ही आपली तयारी करून घ्यायची आहे. ओके, सो हे जे ताट आहे ह्याला छान असं सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे. ओके, छान असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि हे जे ताट आहे हे मी आता आपलं जे स्टीमर आहे त्याच्यावरती मी ठेवून देणार आहे. ओके, आणि गॅस चालू केलेला आहे मी. पाणी जे आहे हे गरम करायला मी ठेवून देणार आहे. आता गॅस चालू करते आहे मी. गॅस चालू करायचा, खूप लवकर होतो हा ढोकळा. स्टीमर चालू करून ठेवून द्यायचा आहे तुम्हाला. आणि ऐन वेळेस ढोकळा टाकायच्या वेळेस तुम्हाला गॅस चालू करायचा नाही आहे. ऑलरेडी तुम्हाला स्टीमर हा रेडीच करून ठेवायचा आहे. ओके, तर आता मी या ठिकाणी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. ओके, तर नाचणीचं पीठ जे आहे ते तुम्ही रेडीमेड मार्केटमध्ये भेटतं ते आणू शकता, किंवा मी घरातलीच नाचणी यूज केलेली आहे. घरातच नाचणी दळण नाचणीचं पीठ होतं त्याचाच मी ढोकळा बनवते. ओके, आणि मीठ जे आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, सॉल्ट टू टेस्ट, तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ या ठिकाणी यूज करू शकता. ओके, तर तुम्ही पाणी कसं घेणार, या ठिकाणी मी 1 कप पाणी घेते आहे. ओके, आणि पाणी मी थोडं थोडं यूज करते आहे. ओके, स्टार्टिंगला आपण 1/4 कप पाणी यूज केलेलं. आता आपण पाणी जे यूज करतो आहे ते 1 कप पाणी घेतलं आहे, त्यातलं मी थोडं थोडं पाणी इथं यूज करणार आहे. ओके, आणि एकदम पाणी तर ओतायचं नाही आहे तुम्हाला. कधी कधी पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकतं. ओके, सो पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला चेक करत राहायचं आहे. ओके, सो मी या ठिकाणी जो ढोकळा आहे तो छान मिक्स करते आहे. त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या छान अशा व्यवस्थित तुम्हाला काढायच्या आहेत. ओके, गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. ओके, सो छान हे जे बॅटर आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी हे जे बॅटर आहे ते तुम्ही चेक करत राहायचं आहे. तुम्हाला मी दाखवेल की बॅटरची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर अद्रक आणि मिरचीची पेस्ट तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. पण मला जो ढोकळा आहे तो हा असा सिम्पल आवडतो. ओके, आणि ज्यावेळेस आपण ढोकळा करतो त्यावेळेस ज्यावेळेस ढोकळा खातो आपण त्यावेळेस घशाला असं घशात अडकल्यासारखा होतो.
ते होऊ नये म्हणून तुम्हाला या ठिकाणी 1.5 ते 2 टेबलस्पून इतकं तेल टाकायचं आहे. ओके. तेल हे तुम्हाला शेंगदाण्याचं यूज करायचं आहे. गुजरातमध्ये मोस्टली शेंगदाण्याचं तेल वापरलं जातं. ते प्रत्येक गोष्टी ते ढोकळा, खमण आहेत ना, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल वापरतात आणि त्याच्याने चवही अप्रतिम लागते मैत्रिणींनो. तर नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी. आणि तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी चेक करा की माझी जी कन्सिस्टन्सी आहे ती कशी आहे. मी तुम्हाला दाखवते आहे सारखी की बॅटर कसं पाहिजे तुम्हाला. ओके. तर पाणी जे आहे ते थोडंसं राहिलेलं आहे. ते पाणी मी पुढे वापरणार आहे. ओके. तर मी या ठिकाणी मीठ चेक करते की मीठ बरोबर झालं की नाही आणि थोडंसं मीठ या ठिकाणी मी परत ॲड केलेलं आहे. ओके. सो अगेन मिक्स सगळं बॅटर करून घ्यायचं आहे. ही जी रेसिपी आहे ही खूप छान आहे मैत्रिणींनो, पौष्टिक आहे आणि शिवाय लहान मुलांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. झटकीपट होते. जवळजवळ फक्त 15 ते 20 मिनटामध्ये ही जी रेसिपी आहे तयार होते. ओके. आणि अजिबात वेळ लागत नाही. सकाळी जरी करायची असेल तर तुम्ही सकाळी करू शकता. झटकीपट होऊन जाते. नाश्त्यालाही हेल्दी ऑप्शन आहे. संध्याकाळी छोटेसे बुकेसाठी लहान मुलांसाठी जी सुद्धा तुम्ही करू शकता. ओके. तर या ठिकाणी मी इनोचं एक पॅकेट यूज करते आहे. इनोचं एक पॅकेट हे एका पॅकेटमध्ये 1 टीस्पून इतका इनो असतो. ओके. तर तो पूर्ण एक इनोचं पॅकेट या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे. आणि जे राहिलेलं पाणी होतं ते इनो ॲक्टिवेट करण्यासाठी मी ते थोडंसं घेतलेलं आहे. त्यातलंही थोडंसं पाणी राहिलेलं आहे. एकदम थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी मी ते पाणी वापरलेलं आहे. ओके. आणि अगेन परत एकदा तुम्हाला छान असा तो जो इनो आहे तो छान मिक्स करायचा आहे. ओके. इनो टाकल्यानंतर तुम्हाला बॅटर हे खाली ठेवायचं नाही आहे. लगेचच तुम्हाला हे जे बॅटर आहे छान मिक्स करून हे आपल्या स्टीमरमध्ये ओतायचं आहे. स्टीमर छान असं बॅटर जे आहे तुम्हाला हे छान असं सगळीकडं एकसारखं पसरवून घ्यायचे. ओके. व्यवस्थित एकसारखं सगळीकडे करायचं आहे तुम्हाला. ओके. आता तुम्हाला हे जे हा जो स्टीमर आहे याच्यावरती काहीतरी असं मोठं काहीतरी झाकण ठेवायचं आहे. ओके. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचं झाकण लावा. मी या ठिकाणी माझ्याकडे मोठी परात आहे ती याच्यावरती मी ठेवते आहे. ओके. आणि आता हा जो ढोकळा आहे 15 मिनिटांनी तुम्हाला चेक करायचा आहे. स्टीम केल्यानंतर लगेच तुम्हाला जर तुम्ही झाकला की लगेच उघडायचं नाही आहे स्टीमर. 15 मिनिटांनी तुम्हाला चेक करायचं. ओके. 15 मिनिटांनी एक सुरी घेऊन तुम्हाला चेक करायचं आहे. सुरीला ढोकळा जो आहे तो चिटकतो आहे म्हणजे याचा अर्थ हा ढोकळा अजून कच्चा आहे थोडासा. तर अजून एक 5 मिनटं मी ठेवते आहे. 5 मिनटानंतर मी अजून एकदा हा जो ढोकळा आहे तो चेक करते आहे स्टीम झाला आहे की नाही. ओके. तर चाकू घ्यायचा आहे आणि अजून एकदा चेक करायचं आहे. तर या ठिकाणी जो चाकू आहे तो आपला क्लीन निघालेला आहे. म्हणजेच आपला जो ढोकळा आहे तो पूर्णपणे स्टीम झालेला आहे. जो ढोकळा आहे तो छान रेडी झालेला आहे. ओके. तर हे जे सगळं आहे ते मी बाजूला करते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो ढोकळा आहे त्याचे कॉर्नर जे आहेत छान स्पॉन्जी झालेला आहे. आणि त्याचे साईड जे आहेत जे कॉर्नर ते आहेत ना ते मनाने सुटलेत. मनाने त्याचे जे साईड आहेत ते निघतात ते. म्हणजे याचा अर्थ तो ढोकळा छान असा स्पॉन्जी आणि स्टीम पण झालेला आहे. ओके. या ठिकाणी एकसारखे याचे कट पीसेस करून घ्यायचे आहेत तुम्हाला. ओके. याचे पीसेस आहेत हे मी कट केलेले आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो ढोकळा आहे तो किती परफेक्ट झालेला आहे. थोडेही म्हणजे परफेक्ट स्पॉन्जी झालेला आहे हा ढोकळा. आता या ठिकाणी आपण एक छान असा तडका देणार आहोत. ओके. तर तडक्यासाठी मी तडका देण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता. अगेन मी या ठिकाणी सांगेल शेंगदाण्याच्या तेलाने खूप छान अशी चव येते. सो नक्की ट्राय करा. रेसिपी पण नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके. तर तडक्यासाठी मी या ठिकाणी यूज करते आहे मोहरी, तीळ घेतले आहेत मी, पांढरे तीळ. आणि त्याचबरोबर हिंग टाकायचं आहे तुम्हाला. मोहरी आणि ही तीळ छान तडतडले की मग तुम्हाला हिंग ॲड करायचं आहे. ओके. आणि कढीपत्ता आणि 4 मिरच्या, छोट्याशा मिरच्या घेतल्यात मी स्लाईड करून, त्या तुम्हाला ॲड करायच्यात आवडत जर असतील तर. ओके. सो हा जो तडका आहे तुम्हाला आपल्या ढोकळ्यावरती छान असा
पसरवायचं आहे. ओके. तर मैत्रिणींनो, माझं तुम्हाला चॅनल आवडत असेल, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे कमेंट करून मला नक्की सांगा. ओके. तर हा जो तडका आहे हा आपला रेडी झालेला आहे. आणि किंवा तुम्ही आहे ना या ठिकाणी असं तडकाही देऊ शकता, किंवा आपलं शेंगदाण्याचं तेल आहे ते तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाबरोबर सुद्धा तुम्ही ढोकळा खाऊ शकता. गुजरातमध्ये ढोकळा जो आहे तो तडक्याबरोबर म्हणजे शेंगदाण्याच्या तेलाबरोबर सुद्धा खाल्ला जातो. ओके. तसाही खूप भारी लागतो. ओके. तर मैत्रिणींनो, खमण आणि ढोकळा ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. ओके. तर मी या ठिकाणी तुम्हाला ढोकळा करून दाखवलेला आहे नाचणीचा. तर ही जी रेसिपी आहे रेडी आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान अशा आपल्या वड्या म्हणजे ढोकळा जो आहे तो किती इझिली निघतो आहे आणि मस्त असा स्टीम झालेला आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी आहे. ओके. सो चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग राधिका किचन. बाय. रेसिपी ट्राय करा. चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी ट्राय केल्यानंतर मला नक्की सांगा रेसिपी कशी आवडली. ओके. आणि आता हा जो ढोकळा आहे तो मी सगळ्यांना खायला देते आहे. मी हा जो नाचणीचा ढोकळा झाला आहे तो एन्जॉय करते. बाय.